आणि या ब्लाऊजच्या नादात मला म्हणजे माझं आवरायलाच भेटलं नाही. आणि ना गावात लग्न होतं त्याच्यामुळे सर्वच जण आहे ना सकाळी सकाळीच पूजा करून जात होते. तर 11:30चा टायमिंग होता. पण मग सकाळी सर्वच जर गेले मग नंतर जोडी कोणी राहणार नाही म्हणून मी घाई गडबडीत आवरलं. तर काय मेकअपही जास्त मला करायला भेटलाच नाही. साधं सिंपलच तयारी केली आणि निघालो. तर मागच्या वर्षीची जी वटपौर्णिमा आहे ना, ती आमची खूप छान साजरी झाली होती. तर बघा इथे आहे ना, बायका नंबर लावूनच बसलेल्या आहे. तर अजून एक ओढ होता, पण तो ओढ आहे ना वाऱ्यामुळे ना पडून गेला. नाही तर आहे ना तिकडं पण पूजा व्हायची आणि इकडं पण. आणि आमच्याकडे एक एवढं मात्र चांगलं आहे, की आमच्या इकडे ना पूजेसाठी ना गुरुजी असतात. म्हणजेच ब्राह्मण गुरुजी. तर ते ते म्हणजे जे मंत्र वगैरे बोलतात किंवा ते जसं सांगतील ना, तसं आम्ही पूजा करतो. तर आता इथे आहे ना, म्हणजे आम्हाला थोडा वेळ थांबावंच लागणार होतं. तर बघा इथे ना ज्याची पहिली वटपौर्णिमा असते तर ते इथे ना म्हणजेच पूर्ण जे ओटीचं सामान आहे ते आणतं. पण मग आता प्रत्येक स्त्रिया आणतातच. तर बघा इथं आता आहे ना गुरुजी जसं जसं सांगत होते तसं आम्ही पूजा करत होतो. आणि काहींची जर आणि खरंच इथं जर आलं ना तर वेगवेगळ्या बायकांच्या साड्या, मेकअप आणि खूप म्हणजे हा एक सण आहे ना खरंच वटपौर्णिमा म्हणजे वेगळाच असतो. आणि त्यामागच्या त्या काही काही मी सांगायचं काही कारणच नाही. आता प्रत्येकालाच माहीत असतं आहे, की वटपौर्णिमा का साजरी केली जाते, की जी सत्या म्हणजे सावित्री आहे तिने सत्यवानाला यमाकडून परत मागण्यासाठी वडाच्या झाडाखाली बसून प्रार्थना केली होती किंवा तिने यमाकडून आपला जो पती आहे तो मागून घेतला होता. आणि तेव्हापासून अशीच प्रथा चाललेली आहे, की 7 जन्म तोच पती मिळावा अशी देवाकडं प्रार्थना केली जाते. तर आता 7 जन्माचं तर काही सांगता येत नाही. पण आहे त्या जन्मात सुखी ठेव देवाला म्हणावं हेच खरं. कारण 7 जन्म भेटणे इतपत आपण काय भाग्यवान नाही आहे. तर 7 जन्म आपल्याला खूप म्हणजे 33 कोटी जे देव आहेत त्यांच्या फेऱ्यातून आल्यानंतर आपल्याला जो जन्म आहे, मनुष्य जन्म आहे तो भेटतो. तर या जन्मातच आपल्याला काय जे देवाला म्हणा आमच्याकडून पुण्य घडवून घे आणि आमचा जोडा असाच कायम हसत खेळत राहू दे एवढंच मागणं आहे. आणि इथं बघा आता छान असे गुरुजी जसं सांगत होते ना तसं पूजा करत होतो. आता इथं दिवा लावायला आहे ना तर वारं खूपच होतं आणि त्याच्यामुळे ना अगरबत्तीच जी आहे ती इथं लावली होती. तर बघा आता आहे ना छान असं पूजा चालली होती आमची गुरुजी जसं सांगत होते तसं. आणि पूजा झाल्यानंतर प्रत्येकाला जाण्याची घाई होती लग्नासाठी. त्याच्यामुळं प्रत्येकजण म्हणजे ना घाई करत होतं. तर आम्हाला काही लग्नाला वगैरे काही कुठे जास्त जायचं नव्हतं. तर इथे मस्त जसजशी गुरुजी सांगत होते तशी पूजा केली होती. आणि नंतर आहे ना उखाणे वगैरे ना आता कसं पहिले ना बायका खूप म्हणजे असं एका ठिकाणी बसून प्रत्येक मंदिरात जाऊन प्रत्येक मंदिरात जे आहे ते देवाची पूजा करून मग मस्त बसणार आणि मग उखाणे घेणार. पण यावेळेस काय उखाणे जास्त घेणंच झालं नाही आणि कोणी जास्त बायका पण नव्हत्या. ज्याची त्याची पूजा करून प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या म्हणजे कामासाठी निघून गेलं होतं. आणि आता कसं आहे ना पाऊस पण झाला होता, पेरणीचे पण काम होते, लगन सराई पण होते, त्याच्यामुळे ज्याची त्याचीच घाई होती. तर आम्ही दोघी तिघीच होतो, आम्हीच मग उखाणे घेतले. तर तुम्हाला पुढं बघायलाच भेटेल की आम्ही उखाणे कसे घेतलेले आहे ते. तर इथे ना नंतर आरती वगैरे पण होती, पण आहे ना आरुनी काही ते शूट केलं नाही म्हणजेच. आणि आरती वगैरे सर्व जर घेत बसला असतं तर व्हिडिओ अजूनच मोठा झाला असता. तर बघा आता इथे ना फेरे जे वडाला आहे ते आधी ना आम्ही म्हणजे गुरुजी सांगतात, की जो पाणी आहे ते पाणी अर्पण करायचं असतं. फेरा मारायचा असतो 1, 2, 3 आपल्या मतानुसार. आणि मग नंतर आहे ना आपण फेरे मारायचे असेल तर बघा इथं प्रत्येकाच्या हातात तुम्हाला तांब्या दिसत असेल. तर तांब्यानी ना इथं जे वड आहे त्या वडाला प्रदक्षिणा घालतात. आणि इथं आम्ही प्रदक्षिणा घातल्यानंतर मग जे फेरे आहेत ते मारले होते. आणि आता इथं कसं ना प्रत्येकाने पूजा मांडली होती त्याच्यामुळं चालायला जराशी अडचण येत होती. कारण जिथं जी पूजा मांडली होती त्याच्यावरती पाय पडायला नको म्हणून थोडंसं हळूहळूच इथं चालावं लागत होतं. आणि अगरबत्त्या पण लावलेल्या होत्या. प्रत्येकाचे ताटं पण तिथं समोरच ठेवलेले होते. आणि आमच्या गावाकडं अशा पद्धतीने जी वटपौर्णिमा आहे ती साजरी केली जाते. तर आता प्रत्येकाच्या गावाकडची रूढी, परंपरा, प्रथा वेगवेगळ्या असतात. तर तुमच्याकडं कशा असतात ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला असेच व्हिडिओ माझे गावाकडचे आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब आणि लाईक करायला अजिबात पैसे लागत नाही. तर कुणाकुणाला वाटतं की लाईक केल्यानंतर आम्हाला पैसे भेटतात किंवा सबस्क्राईब केल्यानंतर पैसे भेटतात. तर असं काहीही नसतं. फक्त तुमचं जे लाईक असतं किंवा तुम्ही म्हणजे एखादा सबस्क्रायबर वाढला तर असं वाटतं की हां कुणाला तरी वाटतं की आपले व्हिडिओ बघावं म्हणून. आणि छान वाटतं तुमची कमेंट येते तर पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळतं.
आणि अजून नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन. कारण आहे ना, प्रत्येकाचे आपण घर बदललं तर प्रत्येकाच्या चालीरीती बदलतात. तसं तर भाग बदलला तर अजूनच बदलतात. तुम्हाला आमच्याकडच्या प्रथा बघायला भेटतात आणि आम्हीही दुसऱ्यांचे अजून भरपूर यूट्यूबर आहेत त्यांचे व्हिडिओ बघून आम्हालाही ते खूप छान असं वाटतं की त्यांच्याकडं कशी पद्धत आहे, आपल्याकडं कशी आहे. तर तशीच तुम्हाला फक्त ते काय करायचं आहे, जसं मनात तुमच्या येतं की हां, असं-असं आहे, तर ते फक्त तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे की ताई आमच्याकडं असं असतं, तर तुमच्याकडं असं असतं. एवढं बोलायला जास्त काही पैसेही लागत नाही. तर चला आता इथं पूजा वगैरे आमची आटोपली होती आणि नंतर आम्ही उखाणे घेणार होतो. तर बघा इथं आता शेवटचा जो फेरा आहे तो प्रत्येकाने इथं मारला होता. तर गर्दी तुम्हाला बघा दिसतच असेल, भरपूर गर्दी होती आणि संध्याकाळपर्यंत पूजा चालूच होती. म्हणजे अजिबात काही लग्नाहून जाऊन आल्यानंतरही इथं पूजाला आले होते आणि नवे-नवऱ्याही भरपूर होत्या. तर बघा आता इथं पूजा झालेली आहे आपली. तर आता पूजा झालेली आहे, आपण निघणार आहोत घरी. आपल्या कपाळी हळदी कुंकू लावून घ्या. हे संवाद चारून नाही मी परम सुखम ओम नाही जयं दे यशो दे पुरुषो दे क्षमं फुल गुलाबाचे फुल मोह कळी संतोष पाटलांचं नाव घेते वटपौर्णिमेच्या वेळी. बापरे, पाय ग किती भारी. केक चॉकलेटचा केक सांगण्यात राव माझे